गेल्या 1-1.5-2 वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी। माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। आज मी त्यांना दिवाळीच्या 15-20 दिवस आधीच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची मान्यता देत आहोत, याचा एक आनंद सुद्धा आहे। हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी जमा करतो। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट। लाडक्या बहिणींना दसऱ्यानिमित्त आता वाटप सुरू झालेलं आहे। आज सकाळपासून पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे। तुमचं नाव यादीत आहे की नाही की वगळलंय हे चेक करा। तुमची KYC झाली असेल नसेल, तुम्हाला दसरा आणि दिवाळीचा हप्ता हा 100% येणार आहे। बोनस आता जाहीर झालेला आहे, लक्षात घ्या। तुम्ही KYC केलेली असली नसली टेन्शन घेऊ नका। तुम्ही जर पात्र लाभार्थी यादीमध्ये असाल तर 100% तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत। आताच आपण बघितलं की आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं की नवरात्रीच्या दरम्यान आम्ही हा वाटप करणार आहोत। दिवाळीच्या 10-15 दिवस अगोदरच हे वाटप सुरू राहणार आहे। सोबत मोठे गिफ्ट जाहीर करण्यात आलेले आहेत, 5 मोठे गिफ्ट जाहीर करण्यात आलेले आहेत। दिवाळी दसऱ्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना हे गिफ्ट जाहीर झालेले आहेत। आपल्या चॅनलकडून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। दिवाळी आता 20 तारखेला आहे, तुम्हाला माहिती आहे आज 2 तारीख आहे। 15 ते 20 दिवस अगोदरच हे गिफ्ट जाहीर केलेले आहेत। पहिलं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर योजना मोफत ही सरकार आता देणार आहे। 2490 रुपये ह्याचं जे वाटा आहे ते सुद्धा आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। भरपूर जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। लक्षात घ्या, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। सोबत गॅस सिलेंडरचे हप्ते मिळणार आहेत। तुमचं KYC झालेले असो नसो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। दिवाळीच्या तोंडावरती सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण आणि अतिशय आनंददायक हा निर्णय घेतलेला आहे। दुसरं गिफ्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे काय तर 2 हप्ते। लक्षात घ्या, ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्याचा दोन्ही हप्ते आपल्याला आता मिळणार आहेत। बोनस हा सुद्धा एक दिवाळीला आपल्याला लवकरच मिळणार आहे। एक एक्स्ट्रा हप्ता म्हणजे 3000 रुपये ते आणि बोनस 4500 रुपये एकत्र आपल्याला लाडक्या बहिणींना मिळणार आहे। दिवाळीनिमित्त सरकारने एक बोनस, एक्स्ट्रा बोनस हा जाहीर केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। लक्षात घ्या, पुढे मी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, काय काय करावं लागणार आहे, कुठं कुठं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे। तिसरं आणि महत्त्वाचं गिफ्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे सरकार आता सगळ्या ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना वितरण करायला सुरुवात केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु अर्ज कुठे करायचा आहे, काय करायचं आहे, पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। आणि कुणी कुणी KYC केले हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं। तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, कारण तुम्ही KYC केलेली असली नसली तरी आता काही टेन्शन घेऊ नका। दिवाळीपर्यंत तुमचा जो हप्ता आहे तो तर तुम्हाला नक्की मिळणारच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत एक बोनस हप्तासुद्धा येणार आहे। लक्षात घ्या, 2 हप्ते सप्टेंबर ऑक्टोबर सोबत एक बोनस हप्ता, परत तुम्हाला तिथं भांडे मिळणार, सोबत गॅस सिलेंडर मिळणार, सोबत तुम्हाला मोफत कर्जसुद्धा मिळणार आहेत। 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सरकारनं हे सुरू केलेलं आहे। छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज योजनासुद्धा सरकारनं आणलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं दिवाळी सण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींना गॅस लागतोच, त्यामुळे महिलांना 3 गॅसचे पैसे हे सरकार 100% आता इथं वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यादी ह्याची सुद्धा आलेली आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळेल त्या सर्व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। फक्त 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी करून ठेवा। लक्षात घ्या, KYC केली नसेल तरी टेन्शन घेऊ नका, परंतु KYC अनिवार्य आहे। असं समजू नका की KYC नाही केलं तर चालेल इथून पुढं। KYC करून ठेवा, परंतु दिवाळीपर्यंतचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला 100% मिळणार आहे, तुमचे KYC असो नसो। आणि ह्याची वितरणाची सुरुवात आजपासून ही होणार आहे। लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका। आजपासून दसऱ्या दिवशीपासून तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच 10 ते 15 दिवस अगोदर, 15 ते 20 दिवस अगोदरच पैसे मिळणार आहेत तुम्हाला माहितीच आहे। 15 दिवस अगोदर आणि सरकारने याला मान्यता दिलेली आहे। त्याचा जो चेक आहे तो सुद्धा सरकारने आपल्या लाडक्या बहिणींकडे म्हणजेच माननीय
आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते संध्याकाळी काल उशिरा रात्री बैठकीत झालेले आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाला किती, कुठल्या जिल्ह्याला किती निधी आलेला आहे, सगळं आलेलं आहे, कुठल्या योजनेला किती पैसे आलेले आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेला जे काही पैसे लागतात त्याची पूर्तता झालेली आहे आणि तो चेकसुद्धा आता लाडक्या बहिणींकडे माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांनी दिलेला आहे आणि तो चेक आता बँकेत डिपॉझिट झालेला आहे। तुम्ही म्हणाल कुठल्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना KYC केलेले असेल आणि ज्यांना मागच्या हप्त्याला नसतील तर त्यांना मागच्या हप्त्यासोबत पुढचे हप्ते सुद्धा येणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांना सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे, सोबत बोनस मिळणार आहे। फक्त 3 गोष्टी करून घ्यायच्या, ते म्हणजे आपलं बँक खातं चालू आहे का नाही। लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींचे बँक खाती बंद झालेले आहेत KYC केले नसल्यामुळे, बँक खात्याचे KYC केले नसल्यामुळे बँक खाते बंद झालेले आहेत। पोस्टाचे खाते त्याच्यासुद्धा तुम्हाला बघायचं आहे की आपलं पोस्टाचं खातं चालू आहे का, कारण सगळ्यात अगोदर पैसे जे पडत आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं पोस्टाच्या खात्यात पडत आहे। आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार हे आम्हाला सांगा, काय करायचं। बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आधी भांड्याचं काय करायचं। भांड्यासाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30 प्रकारचे भांडे मिळतात आणि भरपूर लाडक्या बहिणींना हे भांडे मिळालेले आहेत। तुम्ही चौकशीसुद्धा करू शकता, तुमच्या अंगणवाडीमध्ये जाऊन हे सगळ्या गोष्टी होत आहेत। दुसरी गोष्ट, आता सगळ्यात महत्त्वाचं, गॅससाठी तुम्हाला गॅसचं कनेक्शन महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे। तुमची जी लाडकी बहीण आहे, जिला पैसे मिळतात, तिच्या नावावर असणं गरजेचं आहे। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार, कोणत्या बँकेत पैसे येणार, तर पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टाचं खातं, अशा महत्त्वाच्या 3 ते 4 बँकेमध्ये सुरुवातीला पैसे येतील। सरकारी बँकेमध्ये सर्वात प्रथम पैसे येतील, कारण याचं असं आहे की पोस्टाचं खातं सगळ्यात अगोदर सर्व लाडक्या बहिणींकडे पोस्टाचं खातं जास्त आहे। ग्रामीण भागातसुद्धा पोस्टाचं खातं सर्व लाडक्या बहिणींनी काढलेलं आहे, कारण पोस्ट प्रत्येक छोट्या छोट्या गावातसुद्धा आपल्याला गेलेलं आहे, त्यामुळं त्यात सगळ्यात अगोदर सरकार पैसे टाकतं आहे। दुसरी गोष्ट, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, जिल्ह्यांची सुरुवात तुम्हाला मी सांगतोय, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, पुढे छत्रपती संभाजीनगर झालं, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अशा महत्त्वाच्या आज 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये आपल्याला हा वितरणाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय। लक्षात घ्या, बँकेमध्ये आता गर्दी होणार आहे, पैसे काढण्यासाठी दिवाळीचा जो बोनस आहे तो मिळणार आहे, त्यामुळं आपले सगळे कामे करून ठेवा, कारण दिवाळी आता तोंडावर आलेली आहे। आणि आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलंय, आपण ऐकलं सुद्धा की आपण दिवाळी 15 ते 20 दिवस अगोदरच हे पैसे नवरात्रीच्या दरम्यानच आपण हे वाटप करणार आहोत आणि एक्स्ट्रा जो बोनस आहे तो बोनससुद्धा आपण लाडक्या बहिणींना हा देणार आहोत। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही आपले जे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री 2 आणि 1 मुख्यमंत्री जे आपले आहेत, त्या सर्वांनी हे आता याला परवानगी दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींना दसऱ्याचा आणि दिवाळीचा गिफ्ट हे एकत्रितच देणार आहेत। त्यामुळं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं, पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींना आपल्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आपण देत असतो। कोणी KYC केलेले आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कोणाचे सगळे डॉक्युमेंट अपडेट आहेत त्यांनी कमेंट करा, कोणाला काय प्रॉब्लेम येत असेल त्यांनी सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा आणि काही प्रश्न असतील ते नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र।